राज्यमंत्रीचा दर्जा दिला, पण आज सगळ्या वडार समाजाला लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती या केवळ घोषणाच होत्या, आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे जेव्हा यांनी सांगितलं परवा दिवशी की वडार समाजाने पुनश्च एकदा भाजपाला पाठिंबा दिला, मी आज या मंचावरून सांगू इच्छितो, वडार समाजातला एक आणि एक नागरिक आज महेश अण्णांच्या पाठीशी आहे। कारण 6 वर्षाच्या माणसांनी, मुख्यमंत्र्यासारख्या माणसांनी सांगितलं की आम्ही समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करू, तुम्हाला कामांमध्ये 10% आरक्षण देऊ। आमचा समाज दगडविटांचं काम करणारा समाज, त्या समाजाला 10% आरक्षण देऊ कामांमध्ये असं सांगितलं, पण आजपर्यंत हातात नुसता भोपळा दिलाय। त्यामुळे माझ्यासारखा समाजातला प्रत्येक युवक, प्रत्येक महिला, ज्येष्ठ आज महेश अण्णा तुमच्या पाठीशी उभा आहे। मित्रांनो, आपलं हे 20 तारखेला मतदान म्हणजे मत हे दान करायचं असतं, विकायचं नसतं। 1-2 मिनिटात आपल्या मताचं महत्व काय सांगतो। एक बैल जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर 1 लाखाच्या घरात मिळतं। एक म्हैस जर आपण घ्यायला गेलो तर 60-70 हजाराला मिळते। एक गाढव जरी विकत घ्यायला गेलो तरी असते 20-25 हजाराला मिळतं। तर तुमची आमची किंमत 500 रुपये, 1000 रुपये कशी असू शकते, एवढंच जाणून घ्या की तुमची आमची किंमत काय आहे। जर आज तुमच्या घरापर्यंत, कालची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पैसे वाटताना रंगी हात पकडलं, 500 आणि 1000 रुपयात जर आपण विकलं जायला लागलो तर आपली किंमत काय, एवढीच जाणून घ्या। येणाऱ्या काळात, येणाऱ्या 2 दिवसात पैसा येईल, अनेक ऑफर येतील, नगरसेवक पद येईल, कामं येतील, अमकं येईल, तमकं येईल, सगळं येईल, पण या नुसता घोषणाच असतील। महेश अण्णांनी आजपर्यंत जे काम करून दाखवलंय तेच काम येणाऱ्या 5 वर्षात ते करतील। याच विश्वासानं आपल्याला महेश अण्णांच्या पाठीशी उभं राहायचं। आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही आम्ही मिळून ही लढाई फक्त महेश अण्णांची नसून आपली आहे। आणि आपण महेश अण्णांना येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू, या विश्वासानेच मी 2 शब्द संपवतो।